पाहिजेत। साहे ओझे त्याच तैसे देऊ। म्हणजे 11 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर 50 किलोचं पोतं द्यायचं आणि 75 वर्षाच्या माणसाच्या डोक्यावर 20 किलो, बरोबर ना? नाही, साहे ओझे त्याच तैसे देऊ। ज्याला जसं ओझं सहन होते त्याला तसंच देता आलं पाहिजेत। नातवासोबत जर आजोबासोबत नातू जर बाजारात गेलात ना तर त्याच्या हाती पिशवी 30 दिल्या जाते जे त्याला थोपल्या जाईल। का पिशवी पन्नी ज्याच्यामध्ये मेथीची पुडी आहे, गड्डी आहे, ते आजोबांना घ्यायची आणि बाजाराची मोठी पिशवी नातवाची हाती 5 वर्षाच्या, बरोबर जाईन ना ते खाली। ज्याला जसं सहन होईल त्याला तसं करू द्यायचं। पण हे एक मेव असं एक ठिकाण आहे का इथं लेकराचे सुद्धा अट्टहास पुरवल्या जातात। अज्ञानी जरी असेल तरी त्याला ज्ञानी बनवण्याकरता फार मोठं माध्यम ठरतं। परमार्थामध्ये तसा संसारिक माणूस पुरा कोणीच नाही। आपण जर या परमार्थामध्ये नव्याने उतरलो असू तर त्याची आ ई पासून आपल्याला सुरुवात करावी लागते आणि मग कुठं अ पासून ते ज्ञपर्यंत ज्ञान आल्यानंतर मग माणूस ज्ञानी बनत असतो, नाही का? मराठी भाषेची महतीच आहे का? मराठी भाषेची सुरुवात अ पासून आहे आणि समाप्त ज्ञ आहे। आंग्ल भाषेची, ज्याला तुम्ही इंग्लिश म्हणता, आंग्ल भाषेची सुरुवात ए पासून आहे आणि झेटला संपत येत। पण माझ्या मराठीची थोरवी एवढी गोळ आहेत का? आता विषय हा माझा नाही पण आला म्हणून सांगतो। अनाम अज्ञानी, अज्ञानापासून सुरुवात ते ज्ञपर्यंत, अज्ञानापासून सुरुवात ज्ञानी बनवण्यापर्यंतची ही आमच्या संप्रदायाची, आपल्या मराठीची थोरवी असते। धर्मशास्त्रामध्ये सुद्धा तेच चालतं। धर्मशास्त्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं लोकांना ज्ञानी बनवण्यासाठी आधी अज्ञानाचा स्वीकार आहे, अज्ञानाचा स्वीकार आहे। कुठलीही गोष्ट सहज मोठी होत नसते, कुठली गोष्ट सहज मोठी होत नसते, तिच्यासाठी अट्टहास करावे लागत असतात। आणि म्हणून शिवमहापुराण कथेची थोरवी याकरिता वाढली आहे की जो अज्ञानी आला, ज्याला जीवनामध्ये परमार्थाचा कधी प सुद्धा माहिती नाही, त्या देवराजाने यावं आणि एवढं मोठं न कळत पद्धतीने कथा श्रवण करावी आणि स्वतःला मात्र शिवधामाला प्राप्त करून द्यावं। हे आपल्याला शिवमहापुराण कथेची महिमा सांगतात। दुसरी कथा आपण श्रवण केलीत बघा, खऱ्या अर्थाने बिंदुक आणि चंचुलेची। चंचुलेच्या जीवनामध्ये वाईट कृत्य आहे, अख्खं जीवन वाईटात चाललंय तिचं सुरुवातीचं। पण एका साधूची भेट व्हावीत, एका सज्जनाची भेट व्हावीत आणि वाईट जगत असलेली ती चंचुला आता मात्र सत्मार्गाला लागतेत, सत्मार्गाला लागतेत। अरे जीवनातलं हेच सगळ्यात मोठं सूत्र आहे। आपल्याला जर आपलं जीवन कृतार्थ करायचं असेल, आपलं जीवन उद्धाराच्या दिशेने न्यायचं असेल, ऐनो मी विनंती करतो आपण कधीही सज्जनांनो सज्जनाची संगती केली पाहिजेत। जीवन कृतार्थ व्हावत, जीवनात उतराई व्हावीत, जीवनात उद्धार व्हावात, ही अपेक्षा जर माणसाची आहेत ना, त्या जीवन कृतार्थ करण्यासाठी, उतराई करण्यासाठी, ना मोक्षाच्या वाटेवर नेण्यासाठी माणसाने सदैव सज्जनाच्या संगतीमध्ये जर राहिलत ना, त्याच्या जीवनाचा बेडा पार झाल्याशिवाय राहत नसतो। तर संगती करावे सदा सज्जनाची, संगती करावे सदा सज्जनाची। सावली नसावी, सावली नसावी गुण दुर्जनाची, संगती करावे सदा सज्जनाची, संगती करावे सदा सज्जनाची।
निधळ होई पाणी आधीचे गढूळ निधळ होई पाणी आधीचे गढूळ एकसी जगाच्या डोळ्यावर डोळ एकसी जगाच्या डोळ्यावर डोळ आठवण होईल तुला आठवण होईल तुला तुला मानवाची संगती करावी सदा सजनाची सावली नसावी सावली नसावी कोणा दुर्जनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची सावली नसावी सावली नसावी कुणा दुर्जनाची संगती करावी सदा सज्जनाची. चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलं की माणसाचे विचार सुद्धा चांगले होत असतात. विचार चांगले होत असतात आणि त्या पद्धतीचं जीवनात आचरण करावं असं वाटतं. म्हणून चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. तुम्ही कोळशाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कोळसा जर हातात घेतला तर हात पांढरे होतात ना. आमच्या गावाला पांढरे होतात. उज्ज्वलबून एकमांगपूरला बरोबर आहेत ना. पांढरे होतात की काळे होतात. अरे कोळसा तुम्ही हातात नाही महाराज आम्ही कोळशाला म्हणजे जाणून बुजून जर उचललं तर आमचे हात काळे होतील. बरोबर आहे. आम्ही त्याला न कळत उचलतो मग काय पांढरे होतील. कोळशाला तुम्ही कळत उचला वा न कळत उचला तो हात काळेच करणार. आडनावाचे नाही तो काळेच करणार. आणि अत्तराच्या शिशीला जर तुमचा चुकून स्पर्श झाला तर ते दुर्गंध देते. बरोबर. नाही नाही अरे काय हो लव नका ना घालू. अत्तर समजतेत ना. ते काय म्हणतात आंग्ल भाषेमध्ये त्याला परफ्यूम. चुकून जर त्याला धक्का लागला तर दुर्गंध येतो ना हाताचा. स्मेल चांगला येतो. चुकून लागला तरी स्मेल चांगला कसा काय. अरे तुम्ही सज्जनाच्या संगतीमध्ये चुकून जरी आलात ना चुकूनही आलात तरी आपल्या जीवनामध्ये फायदा होतो. नावकाशोयती प्रेमा गान्तव्यं दीनमेकमं सर्वथा गमनं कार्य दुर्बला क्षणस्थितिः. चुकून जरी समजा जसा धक्का लागल्यानंतर सुगंध हाताचा येतो ना अत्तराचा तसं या शिवमहापुराण कथेमध्ये चुकून जरी माणूस आला आणि किती तास बसला किती तास दुर्बलांच्या क्षणस्थिती. एक क्षणभर जर तो बसला तर खऱ्या अर्थाने त्याचं सौभाग्य उदयाला येतं. शिवमहापुराण कथा सांगते किती महत्त्वाची आहे शिवमहापुराण कथेची संगत. किती संगती महत्त्वाची आहे. एक लक्षात घ्या गड्या. एक आपल्या सामान्याची म्हण आहे ज्याला जशी संगत तशी पंगत. साधूच्या संगतीमध्ये गंमत फिरलेत ना तरी शिरा लाडू सगळंच काही मिळते. आज शिरा होता ना. गंमत फिरत आहे काय घेणं देणं नाही. सोबतीचा खूप फरक पडतो. साधूच्या संगतीमध्ये जीवन घालवणं अत्यंत महत्वाचं आहे. बैसता चोराची संगती तैसीच होय वृत्ती देखताची चिंधी मन धावे. माणूस जर चोराच्या संगतीमध्ये थांबलात ना त्याला सुद्धा चोरीच करावी वाटते.
ज्या ज्या विचाराच्या लोकांसोबत आपण बसत असतो त्या लोकांच्या संगतीमध्ये तसे आपले विचार घडत असतात, त्या पद्धतीची आपली विचारसरणी होत असते. म्हणून जीवनामध्ये घात होऊ नये असं वाटत असेल ना तर सज्जनाच्या संगतीमध्ये राहावं. जर समजा दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिलो तर एक लक्षात घ्या, घात होऊ शकतो. काय झालं? वढाळाचे संगे सात्विकी नाचली, संतांचे प्रमाण आहे. एका गावामध्ये अशी एक गाय फिरत असतात, त्या फिरत असतात ना ढोरं, गाय फिरत, त्याला ते गावातल्या गाय म्हणतात ना, आम्ही वढाळ गाय म्हणतो तिला, आपल्या देवगाई म्हणतात. त्या कुठून देवगाई झाल्यात काय सांगा, त्या देवगाई फिरतात. आणि मग ते देवगाय बघा तुम्ही कशी सुदृढ शरीराची, आता रोज माल खाणं नाही का. एका खुट्यावर बांधलेल्या गायीच्या जवळ ही देवगाय गेलीत. आणि त्या देवगाय त्या खुट्यावर बांधलेल्या गायीच्या जवळ गेल्यानंतर ती खुट्यावरची गाय म्हणते, का ग तुझं माझं कुळ एकच आहे, सगळं सेम आहे, सगळं बरोबर आहे, पण तू सगळी खात्या पित्या घरची दिसतेत, मी निख्खी पित्या घरची, काय कारण काय. ते म्हटले त्याच्यासाठी माल खा लागते. कोण म्हणते? देवगाय त्या खुट्यावर बांधलेल्या गायीला म्हणते त्याच्यासाठी माल खा लागते. म्हटले असं? अगं म्हटलेत मग काय करावं लागेल याच्यासाठी? म्हटले काय नाही, सोपं आहे, काहीच करावं लागत नाही जास्त, फक्त एवढं कर, तू फक्त तुझा दोर तोड, माझ्यासोबत चाल, तुला खायला देते. आता ती वढाळ गाय, ते म्हटले कसं? अगं तोड म्हटले दोर, काय लागतं त्याला. तिने 2-3 झटके मारले, दोर तुटला. आणि वडाळ गायीच्या सोबत सात्विक गाय जी खोट्यावर बांधलेली होती, जी लोळ झालेली होती शरीरानं, तिला काय म्हणतात तुम्ही, विख, हां, त्या गायीला घेऊन ती एका हिरव्यागार कळब्याच्या शेतात गेली. इकून कांदा आहे वाटते. आणि त्या मक्याच्या शेत, आता गुडघाभर झालेला मका किती चांगला लागतो तो खायला. आता मी खाल्लेला नाही, पण जसं ढोरांना म्हणतो नाही का, मग ते तिला खायला घ्यायला, जसं त्या गायीला पाहलं, ही जी वडाळ गाय होती ही भका भका चारा खायला लागली. पण ही जी होती ना, ही जी सात्विक गाय होती, हे कसं आहे, हिनं हे कधी पाहिलेलंच नव्हतं. आणि कधी न पाहिल्यामुळे हिने तिचे कान टवकारलेत आणि इकडे तिकडे बघायला लागलेत. काय आपल्या भाषेत त्याला चावर बावर पाहून राहिली, चावर बावर, इकडे तिकडे चावर बावर पाहायचं आहे. आणि तिचं कधी नाही पाहिलं, इकडं जुन्या लोकांना म्हणी माहीत आहेत, हिचं सुरू, हे मात्र फक्त पाहतच होती, कारण तिला ते नौखं होतं ना. काही लोकांना या कथेचं काही माहीत नसलं की असे पाहतात, काय रे बॉय, इथं काही चित्र बदलून नाही राहिलं, काही ॲडव्हर्टाईज येत नाही, काही नाही, हे एकसारखंच 3 घंटे बुवा बोलत बसते, हे त्याच्यासमोर लोक बसतात, नेमकं काय ते TV चित्र बदलून पाहायची सवय झालेली असली ना, मग ते टवकारल्यासारखी बघायला लागली. आणि ते बघता बघता काय झालं, रोज त्या शेताचं नुकसान होत असल्यामुळे त्या शेताचा मालक राखण करत होतात. आणि त्याच्या लक्षात आलं की कुठल्या तरी गायी आपल्या शेतात चारा खायला येत असतात आणि त्या ह्याच असाव्यात, म्हणून भलं मोठं लाकूड हाती घेतलं आणि लगेच धावत आला. जसा धावत येताना या वडाळ गायीनं पाहिलं, याची रोजची प्लॅनिंगच होती, हिला हिची रोजची सवय होती, हिने मालकाला पाहिलं, तिने पळ काढला. पण ही जी सात्विक गाय तिच्यासोबत गेली होती, तिला माहीतच नाही पळावं लागतं, ती जाग्यावरच उभी होती. ती जशी जाग्यावर उभी होती ना, लगेच हे शेताचं मालक आलं, तिला धरलं, बांधलं, बदा काळीनं बदाडलं. जोरजोरात हमरणार पळ सोडते, पण करणार काय. शेवटी त्या गाईला बांधून घर मालकाकडे नेलं, त्या गाईच्या मालकाकडे नेलं. त्या गाईच्या मालकाची ऐसी की तैसी काढली. त्याला राग आला, त्याने सुद्धा त्या गाईला तर पहिले नाथलं, डबल मारलं आणि लोळणं गळ्यात बांधून दिलं. आता मला खरं सांगा, एवढी दयनीय अवस्था त्या गायीची झाली, तिची चूक काय होती? तिनं चारा खाल्ला काय? नाही खाल्ला. तिनं शेताचं नुकसान केलं काय? ती शेतात प्रवेश तरी केला काय? काहीच नाही. तरी सुद्धा या सात्विक गायला नाथून घ्यावं लागलं, मार खावा लागला, लोळण सुद्धा गळ्यात बांधून घ्यावं लागलं. कशामुळे?
कशामुळे? फक्त एका वाईटाच्या संगतीमुळे. म्हणून जीवनात संगती खूप महत्त्वाची आहे. आपल्यालाही आपल्या जीवनात उद्धार करायचा असेल तर एक लक्षात घ्या, संतांच्या संगतीमध्ये लागलं पाहिजे. संतन के संग लागे, आइए प्यार से और दिल से हम इस भजन का आनंद उठाएंगे. प्यार से तालियां बजाकर गाइएगा. संतन के संग लाग रे तेरे अच्छे बने, संतन के संग लाग रे वाह वाह. तेरे अच्छे बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी. ओए तेरो बड़ो भाग रे, ओए तेरो बड़ो भाग रे तेरे अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरे अच्छी बनेगी. शिव शंभो. संतन के संग पुण्य कमाए, संतन के संग पुण्य कमाए, पुण्य कमाई हो पुण्य कमाए, पुण्य कमाई पुण्य कमाए. संतन के संग पुण्य कमाए, संतन के संग पुण्य कमाए. ओए तेरो बड़ो भाग रे, ओए तेरो बड़ो भाग रे तेरे अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरे अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी. ओए तेरो बड़ो भाग रे, शिव शंभो. ओए तेरो बड़ो भाग रे तेरे अच्छी बनेगी. तेरे अच्छी बनेगी, तेरे अच्छी बनेगी, तेरे अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. साधूच्या संगतीमध्ये लागल्यानंतर माणसाचं चांगलं होते. हरिपाठ पाठ आहे का तुमच्या? माऊली ज्ञानोबा म्हणतात, संताचे संगती मनुमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे केने पंथे. या माध्यमातून भगवंताला आपण आपल्या जवळ करू शकतो. म्हणून संतांची संगती जीवनात खूप महत्वाची आहे. का? कारण संतांकडे देण्याकरता फक्त त्यांच्याजवळ देवाचं नाम आहे, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. संत तर हाक मारतात. आणि म्हणून अशा संतांच्या संगतीमध्ये लागलं का जीवनाचा कृतार्थ उद्धार होत असतो. बिंदू आणि चंचुल्याच्या जीवनामध्ये जे काही आलं, त्या चंचुलेच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ही जी काही प्राप्ती आहे ही फक्त आणि फक्त एका चांगल्या संतांची तिला संग घडला म्हणून. एरवी तिच्या जीवनामध्ये उद्धार झालाच नसता. पुन्हा या कथेचं एक दुसरं महत्व मला सांगताना काल नाही तेवढा वेळ मिळाला. काल या कथेचं आणखी एक महत्व असं आहे बघा. या कथेची जी कथा सांगितली गेली, शिवमहापुराण कथा पहिली कोणी सांगितली? बिंदुक आणि चंचुलेला पतीच्या उद्धारासाठी. तुले माहित मला तुंबरुकाजी.
आहे माहिती आहे तुम्हाला, तुम्ही घाबरता, तुम्हाला वाटते हे आग लाव्या काही हे माणसं पान तसेच मागे मग बरोबर कॅनाही जवळ बसल्यात ते, आग लागली की बरोबर कॅना उचलल्या की बरं राहते. तुंबरुकाची कथा करतायत, पण कथेचे यजमान कोण आहेत? शिवजी आणि माता पार्वती आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याची कथा आपल्याला श्रवण करायची आहे तोच समोर बसलेला आहे, तोच समोर बसलेला आहे. आणि तोच समोर असताना तरी सुद्धा तुंबरुकाजींनी कथा करायची आणि माझ्या शिव आणि पार्वतीचं, पार्वती मैयाने श्रवण करायचे. याला म्हणतात मोठ्या माणसाची थोरवी. याला मोठे पण म्हणतात, थोर पण म्हणतात. नाहीतर आजकाल कोणी ऐकायला तयार नाही. कोण कोणाचं ऐकत नाही बुवा. कोण कशाला ऐकत बसेल? हा, काही घेणं देणं नाही. बापाचं ऐकत नाहीत म्हटल्यानंतर आम्ही कुठं आलो? पण कधीतरी सांगूत तुम्हाला, एखादी व्यक्ती जर आपल्या हिताचं सांगत असेल, आपल्या फायद्याचं सांगत असेल, तर माणसाने नक्की ऐकलं पाहिजे, नक्की ऐकलं पाहिजे. 95 वर्षाचे म्हातारे आजोबा आहे, पण ते या पोथीत बसत नाहीत, बावननाथाच्या पोथीत बसतात. बावननाथाची पोथी लागते का पातुर्ड्यात? हा, काही सज्जन गाव आहे बा, तुम्हाला माहित नाही? तो गोल्या असतो, राणी, बावनच असतात ना ते. आणि त्या 95 वर्षाच्या आजोबाला एखादा 10 वर्षाचा नातू म्हणत असेल, आजोबा तुम्ही इकडे नाही, तुम्हाला जर तुमचा उद्धार करायचा असेल, तुम्हाला भगवंताला प्राप्त करायचं असेल, तर तुम्ही इकडे बसू नका, शिवमहापुराण कथेमध्ये चला. मोठं कोण? ज्ञानी कोण? कोण मोठं आहे? अरे 95 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबाला जर 10 वर्षाचा नातू सांगत असेल, आजोबा तुम्ही इकडे व्यर्थ मार्गाने केल्यापेक्षा आपल्या सार्थ असलेल्या भगवंताच्याकडे गेलं पाहिजे, हे जर सांगत असेल ना 11 वर्षाचा 10 वर्षाचा नातू, तर मला असं वाटतं त्या वयाच्या हिशोबाचा विचार सोडून द्याले का? वयाने फार मोठा आहे, पण परमार्थाचं ज्ञान नसेल ना, तर त्यापेक्षा तो 11 वर्षाचा नातू 10 वर्षाचा नातू कधीही चांगला आहे. त्या आजोबानं त्याच्या पाया पडायला हरकत नाही. वयाच्या प्रबोधे विचाराची नाही, समानतो देही बालकाच्या. माझ्याकडे बोलण्यासाठी पुरावा आहे. माझे संत महात्मे सांगतात, वयाच्या प्रबोधी विचाराची नाही, फार मोठा आहे पण ज्ञान नाही. काही काही एकदम हे मृदंग वगैरे हे पाळत की नाही, महाराज ते तुम्ही हरिपाठ घेत ना का? म्हटलं हो हो. तुमचं ते ढोलकी नाही का? म्हणे कुणी असं वाटते घ्यावा तो मृदंग त्याच्या मस्तकात मारा. काय नाही मोठा झाला तू, तुला मृदंगाला काय म्हणतात हे समजत नाही, टाळ कशाला हे समजत नाही. कधीतरी विचार पडतो. माणसाने आपल्या हिताचं असेल तर कोणाचंही ऐकलं पाहिजे. मला वाटतं शिवजी आणि माता पार्वतीची त्या तुंबरुकाजीच्या कथेमध्ये उपस्थिती हे आपल्याला सांगून देते. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, सांगणारा कोण आहे यापेक्षा काय सांगतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. सांगणारा कोण आहे याचा अधिकार शरीरात्वाने नाही जाणायचा, त्याच्या ज्ञानाने त्याचा अधिकार जाणायचा असतो. ज्ञानाने अधिकार जाणायचा असतो. आणि म्हणून एखाद्या वेळेला आपल्याला वाटेल हा काय सांगतोय लेकाचा लहान, आमचे काळ्याचे पांढरे झाले. पण एक लक्षात घ्या, सांगणारं बालक जरी असेल ना तरी हिताचं असेल तर त्या माणसाने ऐकलं पाहिजेत. काय झालं बघा, हिताचं असलं तर ऐकलं पाहिजेत ना. एक श्रीमंत घराण्याची सून होती. घराने शाहीमध्ये वावरणारं ते घर, सुंदर असं मोठं घर. त्या घराच्या बाहेर एक भिकारी भिक्षा मागण्याच्या उद्देशाने जातोय. आणि भिक्षा मागण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी गेल्यानंतर परिस्थिती अशी झाली, आवाज देतोय, आई काही वाढ, आई काहीतरी वाढलं पाहिजे, आई काही वाढ. 3-4 हाक देतोय, पण कोणी आतून आवाज देत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत. करिता पुन्हा तो भिकारी जोरात आवाज देतोय, घरात सगळे आहात तरी भिक्षा देत नाहीत. अरे देणं नसेल तेही सांगा, मी रित्या हातानं जायला तयार आहे. असं बोलला बरोबर
भिकारी बिनमुख निघून जायला लागलात. तोवर घरातून एक स्त्री आली आणि ती स्त्री आल्यानंतर सांगते, दादा दादा म्हटल्याबरोबर त्याने मागे पाहिलं आणि मागे पाहिल्याबरोबर तिने तिच्या मुखाकडे पाहिलं तर ती स्त्री रडत होती. ती स्त्री रडत होती आणि तिचं ते रडणं पाहिल्यानंतर या भिकाऱ्याला सुद्धा राहवलं नाहीत. म्हटले, ताई तुम्ही रडतात? अहो तुम्हाला काही त्रास आहे का ताई? तुम्हाला कोणी मला भिक्षा देण्यासाठी टाळलत का, बोललत का, रागवलत का ताई? मला भिक्षा देण्यासाठी देव जाऊ नकोत म्हणून तुम्हाला जर कोणी विक्षेप केला असेल ताई, मला तुमची भिक्षा नको आहे ताई, तुम्ही रुदन करू नका, रडू नका. त्यावेळेला ती ताई म्हणते, नाही रे दादा, मला भिक्षा देण्यासाठी कोणी रडलं नाही. पुन्हा दुसऱ्याने ज्या वेळेला दादा म्हटलत ना, ते भिकारी सुद्धा गैवरलत, म्हणायला लागलं, ताई अगं मला तू दादा म्हटलीस, ताई तू मला दादा म्हटलीस. भिकाऱ्याला कोण दादा म्हणतो? भिकाऱ्याचे सगळे दादा झालेले असतात. हा, त्याला ज्ञान देतात, हातपाय चांगले आहेत, काम कर. अरे तुला द्यायचं नसेल नको देऊ, कशाला बोलतोय तेवढा? भीक नको पण कुत्र आवर. त्या भिकारी म्हणतोय, ताई तुम्ही मला दादा म्हटलत, आणि ताई तुम्ही जर मला दादा म्हटलं असेल ना, ताई या भावावर विश्वास ठेव, तुला जे काही संकट असेल त्या संकटावर मात करण्यासाठी तुला मी मदत केल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय झालंय सांग ताई. ते म्हटलेत, काही नाही रे दादा, थोडासा समस्या आहे. म्हटले, काय झालं? 2 दिवसापासून माझा मुलगा घर सोडून गेलात रे. सर्वीकडे शोधाशोध घेतली पण माझा मुलगा काही मला मिळत नाहीये, आणि याकरता मला फार दुःख वाटते. माझ्या मुलाची आठवण येते, खूप आठवण येते. हे आईचे शब्द ज्या वेळेला त्या ताईचे शब्द त्या मुलाने ऐकले, त्या भिकाऱ्याने ऐकलेत. भिकारी विचार करतोय, ताईचा मुलगा 2 दिवसापासून हरवलेला आहे, आणि मी जिथं निवास करतोय, ज्या खंडारामध्ये पडक्या घरामध्ये राहतो, त्याही घरापाशी एक नवखा 2 दिवसापासून मुलगा आलेला आहे. हा या ताईचा मुलगा तर नसेल. आणि म्हणून ती बाई बोलत असतानाच मध्येच हा भिकारी बोलतोय, ताई 2 दिवसापासून तुझा मुलगा हरवलेला आहे. ताई तुझा मुलगा उंच पूर्ण आहे का ग? ती म्हणते, हा. काय ताई? सळपातळ बांधा आहे त्याचा, गौरवर्ण आहे. हा दादा बरोबर बोलतात तुम्ही, तेच वर्णन आहे माझ्या मुलाचं. ताई कुरडे केस आहेत त्याचे. म्हटले, हा दादा, एक एक ओळख सांगतोय, एक एक ओळख सांगतोय, एक एक ओळख सुटतोय. ताई सुद्धा मनापासून ऐकायला लागली. म्हटले, हा बरोबर दादा, जे ते तुम्ही बोलतात हेच सत्य आहे. एकदा शेवटची खून सांगितली, दादा आई ताई त्या मुलाच्या उजव्या गालावर मोठं मोस आहे का ग? म्हटले, हा दादा, हाच माझा मुलगा आहे. लवकर सांग म्हटलेत, माझा मुलगा कुठे आहे, लवकर सांग. म्हटलं, ताई चिंता करू नको, हा तुझा भाऊ, त्याचा मामा तुला 1 तासात तुझा मुलगा आणून देतो. का ज्या मुलाचं तू वर्णन होकार दिलंय तशा वृत्तीचं, त्या कृतीचं, त्या अवयवाचं, त्या पद्धतीचं बाळ मूल 2 दिवसापासून मी जिथं पळक्या घरामध्ये राहतो त्याच बाजूला राहतोय, मी त्याच्याकडे घेऊन येतो. माझा दृष्टांत संपला, फक्त मला माझ्या सिद्धांताकडे तुम्हाला न्यायचं आहे. सांगणारा कोण आहे? भिकारी आहे. ऐकतंय कोण? एका धनवान पुरुषाची ती बायको आहे, एका कुलवान घराण्यातली ती कुलवधू आहे, एका धनाढ्य सासऱ्याची ती सून आहे, आणि अशा घराणेशाहीमध्ये वावरणारी ती स्त्री एका भिकाऱ्याचा ऐकून राहिलीत. का ऐकते? का ऐकते? त्याच्या मागचं कारण आहे, भिकारी जरी असेल ना तरी तो भिकारी त्या श्रीमंत सुनीच्या हिताचं सांगतोय. आणि म्हणून हिताचं सांगणारं जर कोणी असेल तर त्याचं अधिकार, तो कोण आहेत हे पाहायचं नसतं, काय सांगतोय हे जास्त महत्त्वाचं असतं. नाही तर उद्या म्हणते ना, आपलं आम्हाला सांगते, म्हटलं आमचं तर आयुष्य चाललं याच्यात. कोण सांगतोय त्याला महत्त्व नाही, काय सांगतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे. सांगणाऱ्याच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला
पुन्हा त्या वाईटाच्या मार्गाचं आचरण त्याने करू नये. त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार शब्द अंडरलाईन करून ठेवा. नक्की उद्धार होत असतो. म्हणून हे शिवमहापुराण कथेचा महिमा सांगतो. माणसाने खऱ्या अर्थाने शिवजीची भक्ती करावीत. पण जर भक्ती करावी असं तुम्ही म्हणत असाल तर ती भक्ती करत असताना आम्ही ती शिवजीची भक्ती कशी करावी हा सुद्धा सगळ्यात मोठा विषय आहे. शिवजीची भक्ती कशी करायची, शिवजीच्या भक्तीसाठी आम्ही किती पुढाकारी असलं पाहिजेत, ती साधना कशी असावीत, हाही आमचा विचार आहे महाराज. तर शिवमहापुराण कथेच्या श्रवणविधीमध्ये खऱ्या अर्थाने असा उल्लेख आलेला आहे, विवाहे यादृशचित्तम तादृशम कार्यमेव हि अन्याचित्ता विनिर्वाया सर्वाशोनक लोकिकी. माणूस विवाहे या दृशम चित्त तादृशम कार्यमेवही. मी काल एक वाक्य बोललो होतो, आपल्या मुला मुलीचं लग्न असलं की आपण किती करतो. मग तिथं जशी कुठल्याच गोष्टीची उणीव आपण ठेवत नाही. असं म्हणतो का घ्या भागून घ्या म्हणतो का. पानेरीवर उभे आहेत, इकडून 10 माणसं आहेत, इकडून 8च असले की लोक म्हणतात नाही घ्या भागून. हां, एखादा समोर इवई उभा असला आणि त्याला शेला नसला म्हणतो का घ्या भागून. नाही इवई आहे बरं, नवीन चांगला शेला आणतो मोठा चांगला. बाई त्याला सांगते इवायासाठी चांगला घ्यायचा, नाही तर माणसां नाही का करतोत ना आपण व्यवस्था. किती व्यवस्था करतो. स्वयंपाकाकडे बाबू आचार्याला सांगतो 2 पैसे जास्त घे, पण स्वयंपाक असा झाला पाहिजे की 10 गावईत नावं निघलं पाहिजे. ऐर नाही झाला तर कबूल. सगळी व्यवस्था आपण करतो. शिवमहापुराण कथा सांगते, विवाहे यादृशम चित्त तादृशम कार्यमेवही. त्या पद्धतीने शिवमहापुराण कथेचं कार्य मनात असलं पाहिजे. विवाहासाठी जसा माणसाचा उदार अंतकरण झालेलं असतं, पैसा किती लागला चली. गाणं हेच अटी किती विचार सगळे बरोबर हेच टीम असली पाहिजे. स्वर्गंध बरोबर ना. आम्हाला लग्नाकरता अशा पद्धतीची मॅनेजमेंट लागते. आता तर सगळे लोक देऊन देतात. विवाहात जशी कुठल्याच गोष्टीची उणीव आपण पडू देत नाही, त्या पद्धतीने परमार्थामध्ये सुद्धा कुठली उणीव असता कामा नये. लोकांचे फार वाईट विचार आहेत. लोक म्हणतात महाराज घ्या ना भागून. का भागून घ्यायचं? का भागून घ्यायचं? मी काल बोललो, एक शब्द माफी मागून बोलतो. संसार जेवढ्या मस्तीत करताना तितक्या मस्तीत परमार्थ करता आला पाहिजे. भागून नाही घ्यायचं परमार्थामध्ये. का? कारण नियम आहे, तिथं खर्च करणारा तुम्ही एक आहात, इथं अनेक आहे. पण एक लक्षात घ्या, अनेकांनी इथं एक द्यावं, 10 घेऊन जावं. म्हणजे शेवटच्या दिवशी बुंदी भरून यावी ना असं नाही. या कार्यामध्ये तुम 1 रुपया दोगे वो 10 लाख देगा. या देवाचं नियम आहे. घेशी तेव्हा देशी, देशी नाही देशी. देवाचं ब्रीद आहे, तो आधी भक्तांकडून घेतो आणि मग देतो. द्रौपदीसाठी भगवान परमात्मा साडी झाला. मी भागवतात जाणार नाही, शिवमहापुराण आहे. पण आधी आपल्या हाताला लागायचं मिस केलं. द्रौपदीने साडीचा जो पदर आहे तो पदर फाडला आणि देवाच्या हाताला बांधला. त्याला जेवढ्या चिंध्या होत्या तेवढ्या माझा भगवान परमात्मा वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. त्यांनी रूप धारण केलं. माझा भगवान परमात्मा आधी घेतो मग देतो. म्हणून इथं तुम्हाला देण्याकरता भगवान परमात्म्याने हे दार मोकळं केलंय, उघडं केलंय. आणि म्हणून अशा पद्धतीने भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये माणसाने कधी मागे सरू नये. आणि या शिवमहापुराणाला अगदी शिरसावंद ठेवायचं आणि त्याला वंदन करून, त्याला आपल्या डोक्यावर धारण करून
त्याच्या पद्धतीने आपण पुढे चालत राहायचं. ही पहिली श्रवण विधी आहे. का? त्याच्या मागचं कारण अधिक ऐकून घ्या. शिवमहापुराण हे सर्व पुराणाचं तिलक आहे. तिलक तुम्ही केलंत ना तिलक? हां केलं. माझ्या दोन्ही बहिणीनं केलं, पण आता फक्त आज महिला दिवस असल्यामुळे बोललो नाही. कथा चालू झाली की अंदर नाही फिरायचं, विक्षेप होत होतो. बाहेर आधीच लावून घ्यायचं त्यांना आणि नंतर लावायचं. तिलक आहे. श्रीमच्छिव पुराणम तू पुराणम तिलकम स्मृतम, हे सर्व पुराणाचं तिलक आहे. तिलक आहे. आणि या तिलकाला परिधान करत असतात. तिलक कपाळावर असतेत ना, तसं शिरसावंदे शिवमहापुराण असते. म्हणून आम्ही या शिवमहापुराणाला अगदी सगळ्यात वंद्य मानत असतो. महाराज, आम्ही शिवमहापुराणाला वंद मानतो, पण आता आम्हाला शिवच समजला नाही तर आम्ही कसं जायचं? हां, तर आपल्याला खऱ्या अर्थाने शिवमहापुराण कथा समजत असताना आधी तर शिव समजणं महत्त्वाचं आहे. काय आहे शिव? कशाला म्हणतात शिव? तर खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यासमोर जे जटा, साप, गंगा, भस्मधारी, व्याघ्रांबरधारी हे जे स्वरूप दिसतात, याला शिव म्हणतात का? अरे हे शिव एक रूप आहे जे तुम्हा आपल्याला भजण्यासाठी आपल्याला देवाने प्राप्त करून दिलंय. की अशी मूर्ती आम्ही डोळ्यात ध्यानस्थ ध्यान मुद्रेमध्ये बसल्यानंतर आम्ही ध्यान साधना करत असताना, काय म्हणतात मराठीत, मेडिटेशन, मेडिटेशन करत असताना आम्हाला ते आमच्या डोळ्यासमोर आणता यावीत म्हणून हे देवाने आपल्याला दाखवलेलं स्वरूप आहे. पण खरा शिव समजणं महत्त्वाचं आहे. आणि तो शिव म्हणजे खऱ्या अर्थाने श ई व या 3 शब्दापासून निर्माण झालात. 3 शब्दापासून निर्माण झालात. खऱ्या अर्थाने शिव शब्दामध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. शिव म्हणजे ज्योत होते, शिव म्हणजे जोडणं होतं, शिव म्हणजे मर्यादा होते, आणि शिव म्हणजे सीमा सुद्धा होते. शिवाच्या संबंधामध्ये आपण अनेक विचार पाहिले. शिव म्हणजे ज्योत आहेत, ज्योतीला सुद्धा शिव शब्द वापरला गेला आहे. शिव म्हणजे जोडणे होते. एखाद्या वेळेला म्हणतात ना, बाई आरती जर माणूस ओवाळत असला किंवा काही असलं की आपण म्हणतो त्याला शिव रे. त्याला शिव म्हणजे जोडणे. कधी कधी शिव म्हणजे मर्यादा आहे. हा बाय काही कर पण मला शिवायचं नाही, आपल्याला शिव नको, म्हणजे हात नको लो, मर्यादेत राहा. शिव मर्यादा आहे. आणि शिव म्हणजे सीमा आहे. आपण म्हणतो ना, आमच्या गावची ही शिव आहे. शिव म्हणजे वेस, मर्यादा, सीमा, ते आहे. पण आता हे वेगवेगळे जरी अर्थ असलेत, पण या श ई व या शब्दाचा असा आनंद होतो, शब्द होतो बघा. नित्य सुख म्हणजे श नाम नित्य आनंद, ई नाम पुरुष, आणि व नाम अमृता अवस्था असलेली शक्ती, अमृत स्वरूप असलेली शक्ती. खऱ्या अर्थाने आनंदाने भरलेला जो पुरुष आहे, आणि ज्याला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या शरीरात अमृता अवस्था, अमृत प्राप्ती अवस्था, शक्ती प्राप्त होते, त्याला शिव म्हणतात. आणि खरं सांगू, शिव स्वरूपच असं आहे. त्या शिवस्वरूपाला पाहिल्यानंतर तुम्हाला माहिती असेल, त्या शिवाचं स्वरूप पाहिलं की आमच्या शरीरात आनंद, सुख निर्माण होतं. त्याचा कारण आहे तो शिव सुख आहे, तो शिव आनंद आहे, आणि तोच शिव खऱ्या अर्थाने सत्य सुद्धा आहे. या जगतातला एकमेव तो असल्यामुळे आम्ही त्या शिवाचं भजन करत असतो. ईश्वर सत्य है, सत्य शिव है, शिव ही सुंदर है. जागो देखो जीवन जो तुझागर सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदर
सत्यं शिवं सुंदरं। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं। माझ्या शिवजीचं स्वरूप सुंदर आहे। आद्यंत मंगलमजात समान भाव, मार्यं तमेश मजराम रमात्मदेवं, पंचाननं प्रबल पंचविनोदशीलं, संभावये मनसि शंकरमंबिकेशम्। विश्वेश्वर संहितेची सुरुवात आहे। माझा शिव सत्य आहे, माझा शिव नित्य आहे, माझा शिव या संसाराच्या या सृष्टीचा रचयिता आहे। उत्पत्ती, स्थिती, लय आणि पुनर्निर्मिती याचं कारण आहे। हे सगळं जगत महादेवाच्या भरोश्यावर आहे, महादेवाच्या भरोश्यावर आहे। आणि म्हणून अशा महादेवाच्या शिवाच्या संबंधामध्ये, शिव महापुराण कथेच्या संबंधामध्ये आजपासून आम्हाला शिव काय, त्या शिवाची भक्ती कशी असावी, त्या शिवाची भक्ती केल्याने कोणाकोणाला काय प्राप्त झालं, असे अनेक विचार आपल्याला ऐकता येतात। हे जे शिवमहापुराण ग्रंथ आपण त्या ठिकाणी श्रवण करतोय ना, याच्यात मुळात 12 संहिता आहेत, म्हणजे त्याला खंड म्हटले जाते। पण 24,000 श्लोकाचं वर्णन आहे। पण आता हे 24,000 श्लोक जर म्हटले तर आपल्याच्याने 18,000 भागवताचेच तर श्लोक पूर्ण सांगितल्या जात नाहीत, हे 24,000 कधी सांगायचे। आणि म्हणून यांनी संक्षिप्त स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने ही संहिता निर्माण केली आणि त्याच्यामध्ये 12 पैकी 7 संहिता ठेवून 4,000 श्लोकाचं एक श्रीमद भागवत निर्माण केलं, क्षमा मागेल, शिवमहापुराण कथा निर्माण केलीत। आणि ते निर्माण करून त्यामध्ये आम्हाला श्रवणाच्या उद्देशाने वेगवेगळे खंड निर्माण केले, ज्याच्यामध्ये सृष्टीखंड आहे, सतीखंड, पार्वतीखंड, कुमारखंड आणि युद्धखंड असे वेगवेगळे खंड केलेत। 7 संहिता निर्माण केल्या, ज्यामध्ये विश्वेश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता व वायव्येय संहिता अशा 7 संहिता निर्माण केल्यात। आणि ह्या सगळ्या संहिता श्रवण करत असताना याच्यामध्ये कशा पद्धतीने माझ्या महादेवाची आम्ही पूजा करू शकतो अशी पद्धतीची विश्वेश्वर संहितेमध्ये श्रवणविधी तथा पूजाविधी सांगितले गेलेले आहेत, पूजाविधी मांडलेले आहेत। आता ती पूजाविधी मांडत असताना महादेवाच्या अनेक शिवलिंगाचं वर्णन आलेलं आहे। बोर नका हो फक्त, पण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। कधीतरी हसण्यावरी न न्यायचं, कथेच्या संबंधामध्ये आमच्यापर्यंत ते ज्ञानही, कथेचं गूढ आमच्यापर्यंत पोचणं महत्त्वाचं असतं। शिवमहापुराण कथेमध्ये शिवलिंगाच्या संबंधामध्ये वेगवेगळं वर्णन आलेलं आहे। एक तर मणिलिंग, स्वर्णलिंग, पारदलिंग, स्फटिकलिंग, पुष्परागलिंग आणि पार्थिवलिंग अशी वेगवेगळे लिंगाच्या स्वरूपामध्ये पूजन आलेलं आहे। हे सगळं अखंड स्वरूपामध्ये असतात, याच्यात खंडन नसतं, अखंड स्वरूपामध्ये केले पाहिजेत। पण आता हे आम्ही जे शिवलिंगाची पूजा करतो, आम्ही संसारिक लोक आहोत, आपण संसारिक आहोत। आणि मग संसारिकाच्यासाठी शिवलिंगाच्या पूजेच्या संबंधामध्ये काही
विषय आलेले आहेत. संसारिक लोकांनी शिवलिंगाची घरी पूजा करत असताना कोणत्या शिवलिंगाची पूजा केली पाहिजे? ते किती मोठं असावं, किती लहान असावं, त्याची पूजा आम्ही कशी करतो? किंवा आमच्याच्याने महाराज शिवपूजा जागेवर बसून करता येत नाही, आम्हाला तेवढा वेळ नाही, तर मग दुसरी कोणती आम्हाला पूजा करता येईल? ही सगळी पूजा सांगता येते, सांगायचा विषय आलेला आहे. हा सगळा विषय आलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, आम्हाला जर शिवपूजन करायचं आहे तर त्या शिवपूजन करण्यासाठी आधी तर आम्हाला सगळ्यात चांगलं सांगितलं पार्थिव शिवलिंग, जे आम्ही घडवतो, आम्ही बसवतो. हां, दगडाचं शिवलिंग सुद्धा आम्ही पूजू शकतो, स्फटिकाचं सुद्धा पूजू शकतो, पण वेगवेगळे बंधन असतात, वेगवेगळे नियम असतात. आणि आपण संसारिक असल्यामुळे संसारिक लोकांकडून शिवजीची सगळी षोडोपचारी पूजा होईलच असं सांगता येत नाही. आणि याच्याकरता संसारिक लोकांनी जास्तीत जास्त शिवलिंगाची पूजा करत असताना एक तर ते शिवलिंग दगडाचं असावं, एक तर ते लोखंडाचं असावं, एक तर खऱ्या अर्थाने ते काय म्हणतो आपण त्याला, त्या जे देवघरामध्ये कुठलं धातूमध्ये जे अष्टधातू असतात, पंचधातू असतात, त्या धातूमधलं आपल्याकडे असलं तर चालते. आता हे सगळ्या धातूंमध्ये असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते शिवलिंग घरामध्ये जर आपण पूजन करत असू तर 3 बोटाच्या पेक्षा मोठं नसावं आणि 2 बोटापेक्षा लहान नसावं, 1 बोटापेक्षा लहान नसावं, 3 बोटापेक्षा मोठं नसावं. का मोठं असू नये? काय दोष येईल महाराज? दोष वगैरे काही नाही, पण 3 बोटाच्या पेक्षा जर मोठं शिवलिंग आपल्या घरामध्ये पूजेसाठी असेल तर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी लागते, प्राणप्रतिष्ठा करावी लागते. आणि प्राणप्रतिष्ठा म्हटल्यानंतर त्याला सगळंच आलं, त्याची विधी रोजची नित्याची आहे. आणि आपण एवढे आहोत की एखाद्या वेळेला तर असं की काय असतं मग देव नाही मान्य झाले, तशी झाली वावरात 2 दिवसाला पाहून घेऊ आपण देवाले. आपण आंघोळ करतो त्याच्यात नवलनी कधी कधी देवाची घालत नाही. आज तर मला टाईमच नाही भेटला बाई, मी आली तशीच. मग देव पोट्टीला सांगितलं करायचं, पोट्टी तर खूपच देव करते. तिने सगळे संध्यापत्रात देव टाकले, चोयबोय केले, बाहेर काढला, झटकला, देव घरात ठेवलं, गंध कोंबली की गेली शाळेत. प्राणप्रतिष्ठा जर आपण करतो तर त्या प्राणप्रतिष्ठेसाठी नियम लागतात, जे देवळातल्या देवाला असतात ते. त्याला 2 टाईम त्याची पूजा करणे, त्याला नैवेद्य दाखवणे, सगळ्या गोष्टीचा विचार लागतो. पण प्रेम प्रतिष्ठा तशी नसते. 3 बोटापेक्षा जर शिवलिंग लहान असेल तर ते प्रेम प्रतिष्ठा आहे. म्हणजे प्रतिष्ठेमध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात. एक प्रेम प्रतिष्ठा, एक चल प्रतिष्ठा आणि एक प्राणप्रतिष्ठा. चलप्रतिष्ठा म्हणजे इथून तिथं कुठेही न्या, त्याच्यात स्वरूपच आहेत. ते शालिग्राम भगवान चलप्रतिष्ठेमध्ये कुठेही घेऊन चला. आमच्यासोबत असलेल्या आमच्या देवता चलप्रतिष्ठे कुठेही चला, या ये गाव की ते गाव, चलो रे, एकला चलो रे, कुठेही विचारो नाही का, असलं पाहिजे. आणि मग आम्ही त्याची पूजा करतो. आता त्याची पूजा कशी असली पाहिजे, काय असली पाहिजेत, वेगळं आहे. शिवजीला तुम्ही काय समर्पित करतायत हे महत्त्वाचं नाही, कसं समर्पित करता याला जास्त महत्त्वाचं आहे. देवाला तुमच्याकडून खूप नको आहे, पण तुम्ही जेवढंही देणार ना तेवढं अंतःकरणापासून हवं आहे. हा शब्द कथेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अंडरलाईन करून ठेवा. तुम्ही देवाला किती देतात याला महत्त्व नाही. भक्ती दाखवायची नसते ताईंनोत, भक्ती ही जगायची असते. भक्ती दाखवायची आहेत का? भक्ती दाखवायची वस्तू आहे का? महाराज एवढी भक्ती करतो आम्ही, असं खूपच एवढा परमार्थ आहे आमचा, तुम्हाला सांगूच फायदाच नाही. एकही वारी सोडली नाही. शेगावला गेलोच, आळंदीच्या वाऱ्या केल्या, पंढरपूरच्या केल्या, मुक्ताईनगरच्या केल्या, शेगावले तो गुरुवारी जातो. असं प्रत्येक गुरुवारी एक नवीन चप्पलची जोड चोरून आणतं. ते कधी सांगशील? ते कधी सांगशील? माणसानं पुण्य करावं, पण ते पुण्य सांगू नये. 5 गोष्टी माणसाने सांगायच्या नसतात. घराच्या बाहेर 5 गोष्टी सांगू नये. 1, घरामध्ये काय जेवलो सांगायचं नाही.
घरात भांडण झालेलं बाहेर सांगायचं नाही, घरात किती पैसा आहे बाहेर सांगायचं नाही, स्त्री संघ बाहेर सांगायचं नाही आणि पुण्य बाहेर सांगायचं नाही. आणि आम्ही या विरुद्ध करतो, महाराज पुण्य सांगतो, पाप झाकून ठेवतो. उलट माणसाने पाप प्रकट करावेत, त्यानं काय होतं, पापाचं क्षालन होत असतं. आम्ही उलटं करतो. ह्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही, घरात काय खाल्लं सांगायचं नाही, घरातला पैसा सांगायचा नाही, नाही तर मग इन्कम टॅक्स. घरातले भांडणं सांगायची नाही, आपल्याला फार सवय आहे. असं शिवजीची पूजा अंतःकरणापासून करायची आहे. त्याला जल समर्पित केलं तरी चालते. आता जल वाहण्याची परंपरा कधीपासून आली तुम्हाला चांगलं माहीत आहे. हां, जल कधीपासून समर्पित करतात? प्रदीप मिश्रानं सांगितलं तेव्हापासून. अरे पाय काय उत्तर दिलं आहे. अरे नाही ना बापा हो, जल समर्पित केलं तर आम्ही तेव्हापासून जल समर्पित करण्याची पद्धती आहे. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनामध्ये पहिल्याच वेळेला हलाहल नावाचं विष निघालं. आणि कुठलंही चांगलं नेक काम करत असताना कार्यकर्ते हो ऐकून घ्या, कुठल्याही चांगल्या कामाची तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर आधी हलाहल नावाचं विशेष निघत असते. हे लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी. तुम्हाला अमृत प्राप्त करायचं आहे ना, अमृताची अपेक्षा आहे ना, मग त्या अमृताच्या अपेक्षेसाठी आधी तुम्हाला हलाहल नावाचं विशेष प्राशन करावं लागेल, मग अमृत मिळत असतं. तसं नसते, कधीच चांगलं कधीच होत नसतं डायरेक्ट. हां, आणि मजा पण नाही. आधी विष पचवता आलं पाहिजे, मग अमृत पचवता येते. मग अमृत पहिले विष निघालं, मग आता कोण पेणार? ताकद तर कोणाचीच नव्हती, सगळे मलई खायासाठी उपस्थित. मग कोण दिलं? भोले बाबाला आवाज, भोले बाबा आइये. आले माझे महादेव. का हो, तुम्ही घेतलं काय? तुम्ही घेतलं का? ते पिऊन राहिल तर म्हटलं हला हलविष घेतलं काय? भोले बाबा आलेत. भोले बाबानं हलाहल नावाचं विष प्राशन केलं. ते प्राशन म्हणजे गिळून नाही घेतलं, कुठे ठेवलं? कंठात ठेवलं. आणि जसं कंठात ठेवलं त्यांचा कंठ निळा पडला. आणि म्हणून तेव्हापासून माझ्या भोलेश्वराचं नाव पडलं नीलकंठेश्वर. बोलिये नीलकंठेश्वर भगवान की. माझ्या महादेवाचं नीलकंठ नाव ठेवलं. पण माझ्या महादेवाला दाह होत होता. आणि मग तो दाहकतेच्या जोरावर माझ्या महादेवाला त्रास होऊ नयेत म्हणून आधी तर त्यांनी जटा बांधून ठेवल्यात, मोकळी हवा लागली पाहिजेत म्हणून, तरी दाह कमी होत नव्हतात. मग चंद्राला आणलं, चंद्राला ठेवलं. चंद्र शीतल आहे ना, त्या चंद्राला ठेवलं तरी दाहकता कमी होत नव्हती. मग प्रत्यक्ष माता गंगेला आणलं, गंगेला ठेवून घेतलं. मग कुठं शीतलता वाटायला लागलीत म्हणून आम्ही पाणी चढवतो. आम्ही तेव्हापासून सोडून दिलं ना. आता बाबांना सांगितलं तर मग बाबा बोल रे तो हम जा रे, असं नाही चाललं. महादेवाला जल समर्पित करायचं आहे. चंदन आणि अक्षदाचं पूजन आहे. बरं, आम्ही महादेवाची पूजा करतो, पण महाराज का हो, आम्ही संसारिक लोक आहोत. बरं, आम्ही गडगंज नाही की आम्ही घर बसल्या रोज देवाची पूजा करावी. आम्हाला तर सकाळी उठूनच शेतामध्ये जावं लागतं, नाही का? मग आम्ही पूजा कशी करायची? माणसं म्हणतील महाराज या बायचं ठीक आहे, तर आम्हाला तर नाही वेळ. तुम्हाला वेळ नाही हे मला माहिती आहे. हां, पण तुमच्यासाठी सुद्धा शिवजीची पूजा करण्याची सोय लावलेली आहे. कोण्या पद्धतीने आम्ही शिवजीच्या शिवलिंगाची पूजा करू शकतो? तर बघा, जे लोक जागेवर बसून महादेवाची पूजा करू शकत नाहीत ना, त्या लोकांसाठी जंगमलिंग, स्थावरलिंग अशी दोन पद्धतीने पूजा करता येते. तर माणसाने काय भानगडायला कायची जंगम स्थावर? तर बघा, या निर्माणाच्या व्यतिरिक्त हे जे काही मानवनिर्मित शिवलिंग आपण पूजलेत, या व्यतिरिक्त जंगमलिंग आणि स्थावरलिंग, या जंगमलिंगामध्ये खऱ्या अर्थाने पशु, पक्षी, कुर्मी, कीटक यांचा समावेश होतो. आणि हे सगळे जे काही आहेत ना, या कुर्मी, कीटक, पशु, पक्षी आदी करून यांना तुम्ही रोज भोजन देणं, हे सुद्धा शिवजीची पूजा आहे. हे सुद्धा शिवजीची पूजा आहे. मला फक्त इमानदारीनं सांगा,
काल कोण घराच्या बाहेर दिवे लावले होते. बापरे, लय मायनं ऐकलं बापा, किती बाया ऐकल्या, वा वा. बाकीचे जोड तेलाले पैसे नसतील तर माझ्याकडून घेऊन जा. असो, तुम्ही नवखे आले असताल, नवीन आले असाल, बाबा तुम्ही लावलं काय नाही लावलं काय, माझं काही जाणार आहे काय? माझं काही बिघडणार आहे काय? माझं तर काही जाणार नाही. मी तुमच्यासाठीच सांगितलं. मी हे बोललो होतो की मी काल कोणासोबत बोलत असताना, या कार्यकर्तेपैकी कोण होतं काही माहीत नाही, पण मी हे सांगितलं होतं, लोकांकडून परमार्थ करून घ्यायचा असतो, परमार्थ करून घ्यायचा असतो, म्हणून आम्ही हे तुम्हाला तुमच्याजवळ सांगतोय. मी तुम्हाला दिवे लावायला सांगितले होते आणि त्याच्यात काय सांगितलं होतं? 5 तांदळाचे दाणे सांगितले होते एका याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते 5 तांदळाचे दाणे, त्याच्यासोबत मूठभर दाणे घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करून ते दाणे बाहेर घराच्या अंगणामध्ये टाकायचे. ते दाणे खाण्यासाठी पशुपक्षी येतील, ते भक्षण करतील आणि अनपेक्ष पद्धतीने तुमच्या हातून शिवजीची पूजा होईल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि ज्या घरी पशुपक्षी धान्य खाण्यासाठी नित्याने येतात, त्या घरातली लक्ष्मी कधीच भंगत नसते, म्हणून मी तुम्हाला आवाहन केलं. पण तुम्हाला वाटलं हे असं सांगत असतात, माझ्या येईल काय धंद्यात, आम्हाला काय करायला लागते, आमचं पाकिट ठरेल आहे, आम्हाला काय घेणं त्यांनी, आम्ही सांगितलं काय नाही सांगितलं काय, बरोबर, अरे बरोबर आहे नाही. पण आम्हाला तुम्हाला मार्ग दाखवावं लागेल. तुम्ही त्याच्यावर जाता नाही जात, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचं काय इसगाव तीच गा पुळे पाय भिकारी म्हणतात. आमचं काय जाणार आहे? एक नाथ महाराजांचं अभंग आहे ना, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पण आईंनो, मी वावगं तुमच्यासोबत 7 दिवसात कधीच बोलणार नाही. मी माफी मागून बोलत, मी अहमपणानं बोलत नाही, पण माझी इच्छा आहे, मी माझ्या स्वतःच्या घरात आहे आता, आणि आमची इच्छा आहे, आम्ही जर बाहेरच्यांना परमार्थ शिकवत असेल, ते अपेक्षा ही असेल, आम्ही जितका बाहेरच्यांच्याकडून परमार्थ करून घेतो, तितका आमच्या घरातल्या लोकांनी सुद्धा परमार्थ केला पाहिजेत ना. उद्या आम्हाला दुसऱ्या तालुक्यातले लोक म्हणते ना, हो महाराज, पहिले आपके खुद के घर में झाको, बाद में हमें बताइए. तुम्ही पहिले तुमचं बघा, मग आम्हाला सांगा. असं होईल ना ते, आमच्या आपलं ठेवायचं झाकून असं होईल ना ते. म्हणून माझ्या तालुक्यात सुद्धा तो परमार्थ वाढला पाहिजे, ही अपेक्षा आहे माझी. पशुपशवादिकांना चारा टाकणे, दाणे देणे, हे तांदूळ टाकणे हे महत्त्वाचं आहे. रोज आपल्या घरामध्ये 2 चपात्या शिल्लक बनायच्या, 2 बनवत जा, 10 नाही, 2. एक गायसाठी आणि एक कुत्र्यासाठी. कुत्रं ही धर्माचं प्रतीक आहे. कुत्र्याला वेनमुख जाऊ देऊ नका, त्याला टाकत चला. आणि इथं येत असताना कधीतरी 5 मिनिट आधी येऊन सप्त गोप्रदक्षिणा मारत जात. हे कुठंच नसतोच लेका, पहिल्यानं हा उपक्रम सुंदर पद्धतीने या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी राबवला. या गायीच्या जवळ तुम्ही जर सप्त प्रदक्षिणा मारता, प्रदक्षिणा केली या सप्त, आता हे ओवी दुसऱ्यातली आहे पण विषय लागतो, त्याशी नित्य लक्ष्मी प्राप्त होय.
जेथवरी सुवर्ण अश्वत्थ नित्य पूजलिया स्वस्त प्रदक्षिणा केली या सप्त त्याशी नित्य लक्ष्मी प्राप्त होईल. माझ्याजवळची ओवीनी एकनाथ महाराजांची ओवी आहे. आणि म्हणून शरीराला पुनीत करण्याच्या उद्देशाने सप्तगो प्रदक्षिणा स्थान ठिकाणी या ठिकाणी निर्माण केले आहेत. कधीतरी या गायीसाठी चारा आणून टाका, कधीतरी यांना सेवा द्या. 7 दिवस तर ही संधी आहे गळे, आपल्याला संधी आहे. आपण नंतर तर आपलं जैसे ते आहेत. म्हणून जंगम लिंगाच्या स्वरूपामध्ये आपण पशुपशवादिकांची दया करणे, खऱ्या अर्थाने हे सुद्धा आमच्यासाठी शिवजीची पूजा आहे. आम्ही म्हणसान महाराज दाणे टाकायला आमच्याच तर पोटात दाना भरण्यासाठी आम्हाला घरी निघावं लागतं, आणि तुम्ही म्हणता यांना दाणे टाका. हां, तर तुम्ही शेतात जर जात असाल तर तुमच्यासाठी स्थावर लिंगाची पूजा आहे. स्थावर लिंगाची पूजा आहे. काय स्थावर लिंगाची पूजा? तर स्थावर लिंगामध्ये या विश्वातील जे जीवसृष्टी वेल वृक्षवेली आहेत ना, या वृक्षवेलीचं संगोपन करणं म्हणजे सुद्धा शिवजीची पूजा आहे, म्हणजे सुद्धा शिवजीची पूजा आहे. आणि म्हणून निदान एखादं झाड लावायचं आणि त्या झाडाला रोज तुम्ही पाणी टाकत राहिलात, त्याचं संगोपन केलं, त्याला वाढवलं ना, ते सुद्धा शिवजीची पूजाच होते. मागे एका माणसाला असं सांगितलं, मी हे करा, असं झाडाला पाणी घालत जा. 2 महिन्यानं 5-10 महिन्यानं म्हणजे 5-6 महिन्यानं त्याला पोलिसांनी पकडलं. पण मलाही फोन, मग काय झालं म्हणजे काय? मला पकडलं म्हणे महाराज. म्हटलं काऊन पकडलं? नाही तुम्हीच तर सांगितलं होतं म्हणे झाडाला पाणी टाकत जा, झाडं वाळू लावली पाहिजेत. हो म्हटलं बरोबर आहे, पण पोलिसाचा तुझ्या झाडाचा काय संबंध? नाही ना म्हणे, मी गांजाचे लावले ते. घालसा नंदर मले झाडं लावायची म्हणजे काय लावायचं? अरे हे शासन आता आपल्याला सांगते, झाडे लावा, झाडे जगवा. आम्ही पूर्वीपासून सांगत आलो रे. शिवमहापुराण काय नागेश आगलाव्यानं घडवलं काय? हां, काय मग आम्ही घडवलं का? हां, अरे शिवमहापुराण व्यासांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये वृक्षवेलीच्या संबंधामध्ये साधनं आलेली आहेत. बरं हे सोडून द्या, शिवमहापुराण तुम्हाला माहिती नाही. माझ्या तुकोबारायची वचनं तर तुम्हाला माहिती आहेत ना. तुकोबाराय म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षिणी सुस्वरे आडवे, पक्षिणी सुस्वरे आडवे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली. एने सुखे रुचे एकांताचा वास, एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाने, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हे तुकोबाराची वचन आहे. अरे साध्या या मंडपामध्ये हे झाडं ठेवलेत, किती आनंद येतोय त्याचा. हा, आनंद सागरात काय आहे? काय आहे? झाडच आहेत ना. या वृक्षांना पाहिल्यानंतर सुद्धा वृक्ष कृपा करतात ना, आमच्या वृक्ष कृपा करतात. भगवान शुकांनी ज्या लोकांना जे भागवत महात्म्य सांगितलं ना, तेही वृक्षाखालीच सांगितलं, वृक्षाखालीच सांगितलं. माझ्या श्रीकृष्ण कन्हैयाने जेवढ्या लीला केल्यात त्याही कदंब वृक्षाजवळच केल्यात.
भगवान गौतम बुद्धांनी जे ज्ञान प्राप्त करून घेतलं तेही पिंपळ वृक्षाखालीच करून, त्याला जे बोधी वृक्ष म्हणतात. अरे या सगळ्या साधकांनी जे काही प्राप्त करून घेतले ना जीवनात, हे वृक्षाच्या माध्यमातून हे सुद्धा आमच्यावर कृपा करतात, आमच्यावर कृपा करतात. फक्त याच्याविषयीची आम्हाला कृतज्ञता आमच्या अंतःकरणात असली पाहिजे. आम्ही वृक्षावर प्रेम करतो, पण आम्ही स्वार्थानं करतो कधी कधी. एखाद्याकडून आम्हाला जर उपलब्धी होत असली तर आम्ही प्रेम लावतो, नाही तर काहीच नाही. देता आलं पाहिजे. देणाऱ्याची आम्ही कधी सेवा करतो नाही का? वृक्ष जवळ आहे पण फळ देत नाही, आम्ही त्याच्याकडे पाहत नाही. वृक्ष झाड दूर आहे, वस्तू दूर आहे पण फळ देते, आम्ही त्याची सेवा करतो. तुळस कुठे आहे? तुळस कुठे आहे? दारात आहे. द्राक्षाची बाग शेतात आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, माऊलींनी दृष्टांत दिले. ज्ञानोबारायांच्या जवळ दृष्टांताची कमी नाही. ज्ञानदेव सांगित दृष्टांताची मात लय प्रमाण आहेत माऊलीजवळ. ज्ञानोबाराय म्हणतात वृक्षाचं क्षमा मागेल, तुळशीचं झाड दारात आहे. तुळशीची या झाडा जो दुरून घापे शिंतोळा, तो द्राक्षाची या मुळा दुधची घाली. तुळशीच्या झाडाला दुरून पाणी शिंपळत नाही का? फळ देत नाही ना. कारण तुळशीचं दृश्य फळ नाही, अदृश्य फळ आहे. तुळशी ऑक्सिजन देते. किती तास? 8 घंटे कि 5? 24 तास. बाकीचे वृक्ष रात्रीच्या वेळेला एखाद्या वेळेला कार्बन डायऑक्साईड सोडतील, पण तुळशी एकमेव असं वृक्ष आहे की ते रात्रंदिवस त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन देतात. पण अदृश्य फळ आहे, आम्हाला तर पाहिजे ना. द्राक्षाची या मुळा दुधाची घाली. द्राक्षाच्या मुळामध्ये पाणी घालतात का? कारण मग दूध क्षमा मागेल दूध घालतात. द्राक्षाच्या झाडाच्या मुळात जर दूध घातलं का मग ते फळ चांगलं देतात, द्राक्ष चांगले उगवतात. आणि ज्याचा द्राक्षाचा मळा त्याचा खिसा वाजे खुळखुळा. आता आपल्याकडे द्राक्ष नाहीत, पण मग माऊलीने त्याचं ते उदाहरण दिलं म्हणून. असंच या पद्धतीने आपण स्वार्थाने पूजा करतो. वृक्षाच्या संबंधामध्ये आपला कुठला स्वार्थ नसावा. आपला स्वार्थ नसावा. आमचा स्वार्थ आहे, याचा बजेट काढला की त्या बजेटमध्ये आमचा बजेट बसून जाते नाही का? आम्ही बजेट्स पाहतो. एक लक्षात घ्यायचं, वृक्षाची सेवा सुद्धा आपल्याला शिवजीची पूजा आहे, शिवजीची पूजा आहे. म्हणून अशा पद्धतीने शिवपूजनाच्यासाठी एखाद्या वेळेला तुम्ही शिवजीजवळ बसालच असं नाही, तर शिवपूजनाच्या संबंधामध्ये आम्ही शिवजीची या पद्धतीने सुद्धा पूजा करू शकतो. शिवलिंगाचा आणखी एक तिसरा प्रकार आहे मानवनिर्मित, जे आपण निर्माण करतो ते आता सांगितलं. आणि चौथा आहे स्वयंभू. चौथा आहे देवनिर्मित, ज्याला देव निर्माण करतो. रामेश्वरम, रामाने निर्माण केलेलं. आपण इकडे अडगावला गेलात का तुम्ही? सोनाळा, हिवरखेळ, अकोट रोडला एक मध्येच ठिकाण आहे. काय, कोणतं ठिकाण आहे? द्वारकेश्वरला गेलायत का? द्वारकेश्वरला गेला. काय आहे तिथं? भास्कर महाराजांची समाधी आहे आणि बाजूलाच शिवलिंग आहेत. घेतलंय का दर्शन? कोणी निर्माण केलं ते? अरे आपला इतिहास आपल्याला माहिती असावा. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण कन्हैया आईसाहेब रुक्मिणी देवीला घेऊन आलेत ना, त्यावेळेला सगळ्यात पहिले युद्धासाठी रुक्मांगत, रुक्मबाऊत या सगळ्यांनी माझ्या श्रीकृष्ण कन्हैयाला अडवलं. जिथं अडवलं ते अळगाव आहे का? अळगावची लेखबाय आहे तर वा निघल्यात अडगाव. आणि मग भयंकर असं युद्ध सुरू झालं. अनेक शत्रूचे त्या ठिकाणी युद्धामध्ये मुंडके सोलले गेलेत. त्याला शिर म्हणतात ना. मग जिथं शिर सोलल्या गेलेत त्या गावचं नाव पडलं
शिरसोली आहे काय आय अरे तुम्ही दोन्ही अरे वा शिरसोली. आणि मग रुक्मीला धरलं देव मारणार. आईसाहेब म्हटले ओ बाबा मा भावाला मारतो का लेखा त्याला नको मारू. म्हटले मग शिक्षा तर करावीच लागेल. म्हटले मग त्याचं मुंडन करायचं. आणि मग त्याचं मुंडन केलं. ते गावाचं नाव पडलं मुनगाव. आहे का लेख बाय आहेत आहे वा आहेत. बघा बरं तीर्थाच्या ठिकाणच्या तुम्ही एवढ्या इतिहासाच्यातल्या गावातल्या बाया तुम्हाला गावातला इतिहास माहीत नाही. हे झालं. आणि मग त्या ठिकाणी एवढं सगळं युद्ध झाल्यानंतर ज्या वेळेला निघायला लागणार तेवढ्यात रुक्मिणी आईसाहेब म्हटले प्रभू आपल्या प्रेमाची निशाणी एखादी असावी. हां प्रेमाची निशाणी. आता उगाच झाडं कोडतात आणि दिल काढू दे भितईवर दिल काढू दे कोयशानं लेखा बे कोयशे हो माझ्या प्रेमाची निशाणी असावीत. काय केलं माझ्या रुक्मिणी आईसाहेबांनी कृष्ण कन्हैयानी एक सुंदर शिवलिंग निर्माण केलं त्याचं पूजन केलं. ते प्रेम